माझं नाव पूजा खोडे आहे। माझी डिलिव्हरी 14 सप्टेंबर 2024 रोजी झाली आणि माझं 9 मंथ कंप्लीट नव्हते। माझी 7.5 महिन्यातच डिलिव्हरी झाली। बेबी प्रीमॅच्युअर होतं आणि बेबीचं बर्थच्या वेळेस वेट होतं 1 किलो 60 ग्रॅम आणि आता आम्हाला जवळजवळ 26 दिवस झाले आहेत आणि 26 दिवसात आहे सरांनी वेट चांगलं गेन केलेलं आहे बेबीचं। आज बेबीचं वेट आहे 1 किलो 375 ग्रॅम आणि त्यांचा स्टाफ पण खूप पोलाइट आहे, खूप हेल्पफुल आहे। फीडिंग कसं करायचं, बेबीला हँडल कसं करायचं हे त्यांनी सगळं शिकवलं आणि आहे सर पण काउन्सिलिंग खूप छान करतात की तुम्ही काळजी करू नका। बेबीच्या मदरला एक टेन्शन येतं की बेबी आता NICU मध्ये आहे तर आपण कसं करायचं किंवा बरंच टेन्शन मध्ये असतात, पण मग ते खूप छान रिलॅक्स करतात आपल्याला आणि काउन्सिलिंग छान आहे। बेबीचं वेळोवेळी काय केअर घ्यायची, वेळोवेळी कसं हँडल करायचं ते सगळं त्यांनी सांगितलं आहे। माझं नाव उमिता महाजन आहे। माझी डिलिव्हरी 26 सप्टेंबरला झालेली। जसं कळालं की आहेर सर आहे, आहेर सरांनी इतकी छान प्रिकॉशन घेतलेली की माझ्या बेबीला 1 मिनिट पण सोडलेलं नाहीये। माझं बेबीचं वेट खूप कमी होतं, तर त्यांनी माझ्या बेबीचं वेट ऍटलीस्ट इन 3 days त्यांनी खूप छान गेन पण करून दिला। इव्हन तिचे जे काही इश्यू होते ते त्यांनी खूप इच्छाने सॉल्व्ह पण केले आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमने पण इतका सपोर्ट केलेला आहे। त्या नर्सेस आहेत, नर्सेस यांनी पण खूप छान काळजी घेतलेली आहे। इव्हन नर्सेसने मला सांगितलं की फिडिंग कसं करायचं, जे न्यू पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे। आणि आहेर सरांचं बोलायचं म्हणजे सर तर बेस्टच आहे। त्यांचं नॉलेज, त्यांच्या किड्स बद्दल प्रेम, थँक्यू आहेर सर, थँक्यू सर फ्रॉम माय चाइल्ड ऑल्सो, माय डॉटर ऑल्सो। नमस्कार, माझं नाव मानसी भोईटे। आम्ही 9 ऑगस्ट 2024 या रोजी इथे ऍडमिट झालो। आम्ही आलो तेव्हा माझ्या बाळाची कंडिशन खूप क्रिटिकल होती, तिला पोटाच्या आतडीचा प्रॉब्लेम होता, पण सरांनी इथे एवढ्या छान पद्धतीने तिची काळजी घेतली, तिला एकदम आता व्यवस्थित केलं। आता 2 दिवसांनी आमचा डिस्चार्ज आहे, आता ते एकदम ओके। आम्ही खूप हॅप्पी आहेत। सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, इथल्या स्टाफने पण आम्हाला खूप सहकार्य केलं। थँक फॉर संजय आहे सर, न्यू केअर हॉस्पिटल खूप छान पद्धतीने आमच्या बाळाला या सगळ्यातून बाहेर काढलं। मी त्यांचे खूप आभारी आहे।